बारामती ॲग्रो कंपनीवर छापा टाकण्यात आला अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। तर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कंपनीवर छापा टाकण्यात आलाय। पिंपळीमधील कार्यालयावर छापा पडल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने आता समोर येतेय। तर आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेने छापा पडल्याची माहिती येतेय। पिंपळीमधील कार्यालयावर छापा पडल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणा पोहोचली अशी माहिती आता खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय। तर या अगोदर देखील रोहित पवार सीईओ असलेल्या बारामती ॲग्रो कंपनीवरती केंद्रीय तपास यंत्रणेची दाड पडली होती आणि आज आता पुन्हा सकाळी बारामती तालुक्यातील पिंपळी या ठिकाणी असलेल्या ऑफिसवर तपास यंत्रणा पोहोचली आहे। विकास कोकरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। विकास, बारामती ॲग्रो कंपनीवर छापा पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते का? अधिक माहिती। नक्कीच राष्ट्रवादी गटाचे आमदार शरद पवार गटांचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती तालुक्यातील पिंपळी या ठिकाणी असलेल्या बारामती ॲग्रो या कंपनीवरती सकाळी केंद्रीय तपास यंत्रणाची दहाड पडल्याची माहिती ही सूत्रांकडून मिळत आहे। या अगोदरही रोहित पवार हे सीईओ असलेल्या बारामती ॲग्रो कारखान्यावरती या तपास यंत्रणांची धाड पडली होती। मात्र आता आज सकाळी 5:30 वाजता या ठिकाणी बारामती ॲग्रो कंपनीवरती या ठिकाणी एक पथक दाखल झालेलं आहे। केंद्रीय तपास यंत्रणाचे पथक असल्याची माहिती समोर येते। मात्र यामध्ये ईडी असेल, सीबीआय असेल, हे कोणतेही पथक असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत नाही। मात्र कुठेतरी ईडीचे अधिकारी असल्याची माहिती देखील सूत्रांकडून समोर येते। आपण पाहू शकता या ठिकाणी हा बारामती तालुक्यातील बारामती ॲग्रो हा कारखाना आहे की हा कारखाना रोहित पवार यांच्या मालकीचा आहे आणि त्यांचे वडील राजेंद्र पवार हे कारखाना पाहत असतात। राष्ट्रवादी फुटीनंतर अनेक ईडीच्या प्रकरणं सुरू झाली आणि यामध्येच रोहित पवार हे सीईओ असलेल्या बारामती ॲग्रो या कारखान्यावरही या अगोदरी रेड पडली होती आणि याच्यानंतर आता रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो याच कंपनीवरती आता रेड पडली आणि यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणाचे अधिकारी सकाळी 5:30 ते 6 वाजल्यापासून या ठिकाणी या कंपनीमध्ये दाखल झाले आहेत आणि या ठिकाणी कंपनीचे जे संचालक असतील किंवा कंपनीचे जे कर्मचारी असतील, एचआर असतील, यांची चौकशी सुरू असल्याची माहिती या ठिकाणी समोर येते। मात्र अद्यापही या केंद्रीय तपास यंत्रणामध्ये ईडी आहे किंवा सीबीआय आहे या ठिकाणी याची माहिती मिळाली नाही। नक्कीच धन्यवाद विकास दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।